जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या जानेवारी पगार पेन्शन संदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जानेवारी पगार पेन्शनसोबत हे 3 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत. कोणते ते 3 लाभ आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक 3% महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. 1 जुलै 2025 पासून ही जी वाढ आहे ती प्रलंबित आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा निर्णय जो आहे तो जानेवारी महिन्यामध्ये होणारा आहे. जानेवारी महिन्यामध्ये राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना 3 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत. याच्यामध्ये DA वाढ जी आहे ती जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% महागाई भत्ता वाढ केली जाणार आहे. ज्यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण महागाई भत्ता हा जो आहे तो केंद्र सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या धर्तीवर 55% वरून 58% इतका होणार आहे. दुसरा महत्त्वपूर्ण लाभ म्हणजेच महागाई भत्ता थकबाकी. महागाई भत्ता 3% दिनांक 1/7/2025 पासून वाढ होणार असल्यानं दिनांक 1/7/2025 पासूनची DA थकबाकी जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतनासोबत पेन्शनसोबत अदा केली जाणार आहे. त्यामुळे निश्चितच या महिन्यांचा फरक जो आहे तो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीच्या पगार पेन्शनमध्ये रोखीने मिळणार आहे. आणि तिसरा मोठा आर्थिक लाभ म्हणजेच प्रोत्साहन भत्ता फरक. राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या 15% किमान 200 व कमाल 1500 रुपये या मर्यादित अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे निश्चितच हे महत्त्वपूर्ण असे 3 लाभ जे आहेत ते राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना जानेवारी पेड इन फेब्रुवारी पगार पेन्शनमध्ये मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच आचारसंहिता आता सुरू असल्यामुळं हा निर्णय प्रलंबित होता, परंतु जानेवारीच्या मध्यावरती 15-16 तारखेच्या दरम्यान आचारसंहिता संपते आणि या दरम्यान महागाई भत्ता वाढीचा जो प्रत्यक्ष लाभ देण्यासंदर्भात शासन निर्णय जो आहे तो निर्गमित होणार आहे. कारण याच महिन्यामध्ये केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता DADRची वाढ आहे ती पुढील वाढ होणार आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील कर्मचाऱ्यांना पाठीमागची जी प्रलंबित वाढ आहे ती देणं प्राप्त आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांना त्यांचा देय असलेला 3% महागाई भत्ता जो आहे तो जानेवारी पगार पेन्शनमध्ये देय होणार आहे. त्यामुळे निश्चितच त्यांचा महागाई भत्त्याचा दर जो आहे तो 55% वरून 58% होणार आहे. सोबतच 8व्या वेतन आयोगाची घोषणा केलेली आहे आणि यानुसार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा 8व्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ जो आहे तो 1 जानेवारी 2026 पासून मिळणार आहे. परंतु त्याची घोषणा जी आहे ती 18 महिन्यानंतर केली जाणार असली तरी त्याचा लाभ जो आहे तो 1 जानेवारी 2026 पासून मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वपूर्ण असे 4 लाभ राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी होती. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.